दंडवत हो. स्मृतीस्थळ निरूपणाच्या सत्रामध्ये आज आपण घेणार आहोत 94 पासून त्याच्या स्मृती. केशव पंडित एक वेळा करणी अभिमानू स्वीकारू. केशवदेव म्हणजे केशराज वास आणि पंडित बास यांनी एक वळा म्हणजे एक वटा केलेला आहे आणि तो अभिमान स्वीकारलेला आहे. त्यांच्या त्या एकवट करण्याचा अभिमान स्वीकारलेला आहे. भटोबासांपाशी एकी दंपती भिक्षा केली. भटोबासांकडे एका पती पत्नींनी म्हणा दंपती उभयता त्यांनी भिक्षा केलेली होती. ते विकारवंते होती आणि त्यांचं जे वागणं आहे ते थोडंसं सदोष वागणं होतं. लोकांतामध्ये ज्या प्रकारे किंवा आता अनुसरण घेतलेलं आहे तर त्या अनुसरणाच्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी वर्तन केलं पाहिजे, परंतु तसं वर्तन न करता सदोष वर्तन त्यांचं त्या ठिकाणी होत असताना तयांची उठी बैसी विलक्षण देखोनी, त्यांच्या उठण्या बसण्यामध्ये विलक्षणता म्हणजे विचित्रता त्या ठिकाणी दिसते आहे. आणि ते देखोनी केशवबासी पंडितबासी भटोबासा ते म्हणितले. पंडितबास आणि केशवबास यांनी भटोबासांना ते सांगितलं की भटो ये दवडावी, म्हणजे यांना आश्रमात काही ठेवू नका, यांचं काही अनुसरण किंवा संन्यासयुक्त काही वर्तन नाही आहे आणि सदोष वर्तन आहे, तर ते काही उठणं बसणं सगळं विचित्र आहे, तर यांना आश्रमातनं काढावं. हे सदोषे असती आणि हे मुळातच कसे आहेत, निर्दोष नाही सदोष आहेत. तिये बहुतांमध्ये भटोबासांशी कळो नाही येती, परंतु ते बहुतांमध्ये खूप लोकांमध्ये ते काही ओळखू येत नव्हतं त्यांचं काय वागणं सदोष आहे की कसं आहे. आणि भटोबासी म्हटले हळूहळू गुणा येतील. भटोबास म्हणतात की हळूहळू गुणा येतील, म्हणजे आता नवीनच आहे ते, तर त्यांच्यामध्ये हळूहळू थोडा थोडा काय होईना त्यांच्यामध्ये बदल होईल ना, तरी आपला अवगुणी जातील. आणि जर का ते गुणाला आले नाहीत तर काय होईल, ते स्वतःच्या अवगुणामुळे स्वतःच्या दोषामुळे ते निघून जातील. कारण की दोषवंत व्यक्ती जे असतात ते अधिक काळ गुणवंत ठिकाणी ते थांबू शकत नाहीत. ज्यांना अन्यवार्ता करायची सवय ते जास्त वेळ धर्मवार्तेमध्ये बसून नाही राहणार, ते लगेच त्याच्यातनं बाहेर पडतील. ज्यांना धर्मक्रियेची आवड नाही आहे ते लोक धर्मक्रियेमध्ये मार्गामध्ये आश्रमामध्ये मंदिरामध्ये निरूपण स्थळी ते उपस्थित होत नाहीत, ते तिथून बाहेर पडतात. ते दोषवंत ठिकाणी जाण्याचा त्यांचा जो काही अवगुण आहे तो बरोबर कार्यरूप होत असतो. वेड्याचे विकार बाहेरी प्रगट येती, म्हणजे ते बाहेर प्रगटतात, त्याचे काही सदोषता जी आहे त्याचा जो विकार आहे तो बाहेर पडत असतो. आणि म्हणून कदाचित काय होऊ शकतं की एखादे सदोष असतील तर त्यांच्यामध्ये हळूहळू बदल होईल आणि बदल झाल्यानंतर ते गुणवत्ता जी आहे त्यांच्यामध्ये निर्माण होईल. परंतु जर का तसं नाही झालं तर ते निघून जातील. जर का सदोषच असतील तर तुम्ही आधी नको होगा, परंतु तुम्ही मात्र त्यांनी मार्गातनं बाहेर पडावं म्हणून तुम्ही त्याला निमित्त होऊ नका. भटोबासांनी काय केलेलं आहे, पंडितबास आणि केशवबास यांचा जो दोष आहे त्यांचा दोष त्यांनी थांबवलेला, प्रतिबंधित केला की ते कुठल्या दोषाला निमित्त नाही झाले पाहिजेत. म्हणजे हा जो काही दोष आहे तो एखाद्याच्या परमार्गामध्ये त्यांनी राहू नये म्हणून आपण निमित्त, त्याने अनुसरण घेऊ नये म्हणून आपण निमित्त,
त्यांनी अभ्यास करू नये म्हणून आपण निमित्त होता कामा नये. एखाद्याने धर्मश्रवण करावं आणि त्याला आपण म्हणायचं धर्मश्रवण तुम्ही करू नका, असं निमित्त आपण व्हायचं नाही. कधी कधी असं होतं की काही लोक श्रवण करत आहेत, कसं का होईना, आता ते मार्गात नाही जाऊ शकत, कुठे पोथीच्या ठिकाणी नाही जाऊ शकत, मग ते घरच्या घरी समजा काहीतरी रेकॉर्डिंग ऐकतात, त्यांना सांगतात हे रेकॉर्डिंग ऐकू नका तुम्ही, ते बंद होऊन जातं. त्याला आपण निमित्त व्हायचं नाही. त्यांच्या दोषाने, जर का ती चुकीची गोष्ट आहे करू द्या त्यांना, आता त्याला काय आपलं इलाज नाही, पण ते कार्य करतायत धर्म कार्य. जर का जे कार्य करत आहेत ते जर का चुकीचं कार्य करत असतील, सदोष कार्य करत असतील, दोष करत असतील, तर आपण त्यांना थांबवू शकतो. परंतु एखादी चांगलीच गोष्ट ते करत असतील तर, मग एका ठिकाणी बघितलं, एक छोटीशी लहान मुलगी 2-2.5 वर्षाची, ती गाठी घेऊन बसलेली आहे, तिने उपदेश नाही घेतला, काय नाही घेतला. आता काय करायचं मग? तिला सांगायचं असं काय करू नको, तो उपदेश नाही घेतलेला. चांगलं कार्य आहे ते. ती मोबाईल घेऊन बसली तर कसं कार्य आहे ते, चांगलं की वाईट, ते आपण बोलू शकतो. मोबाईल ठेवून दे, गाठी घे हातामध्ये. परंतु हे आपल्या आधी लक्षात आलं पाहिजे की ते कार्य कुठलं करत आहेत. चांगलं कार्य एखादं करते, कोणी पुस्तक वाचतंय आणि आपण त्यांना म्हटलं हे पुस्तक तुमच्या काही कामाचं नाही, तुम्ही वाचू नका. वाचताय तर वाचू द्या त्यांना, काय हरकत आहे. त्यांना समजो की नको समजो, परंतु पुस्तकच वाचतायत, चांगली गोष्ट आहे. इतर काही गोष्टी करण्यापेक्षा हे कार्य करणं अधिक चांगलं. आणि त्यामध्ये हे लक्षात घ्यायचं की आपल्याला कुठल्याही चांगल्या क्रियेला प्रतिबंध करण्यासाठी आपण निमित्त व्हायचं नाही. वाईट कार्य करण्याला प्रतिबंध जर का तुम्ही केला तर चांगली गोष्ट आहे. चांगली क्रिया करण्याला निमित्त, एखाद्या क्रियेची सुरुवात करण्याला आपण निमित्त आपण झालो पाहिजे, परंतु चांगली क्रिया बंद करण्याला निमित्त आपण व्हायचं नाही. आणि एखादा व्यक्ती जो असतो दोषयुक्त असतो ना, तो दोषयुक्त व्यक्ती आपोआपच त्याच्या दोषाने तो बाजूला होऊन जात असतो. जर समुद्र असतं ना, समुद्रामध्ये तुम्ही काही कचरा वगैरे टाकलं तर समुद्र काय करतो, त्याच्या लाटेंनी तो बरोबर बाजूला करून टाकतो. तो त्याच्यामध्ये आतमध्ये तो बोटामध्ये ठेवत नाही ते. तशा पद्धतीने इथे जो तो व्यक्ती अयोग्य, अनधिकारी, खंतीचा व्यक्ती, तो बरोबर सन्निधानाच्या बाहेर निघून जात असतो, तो काही राहत नाही. आमच्या स्वामींनी दादोसांना किती सांगितलं, ते सन्निधानात राहिले का? नाही राहिले, ते राहणार पण नव्हते. परंतु स्वामींनी त्यांचं कार्य केलेलं आहे, कर्तृत्व परमेश्वराचं. लहान मुलाला काय खायचं आहे की नाही खायचं आहे, परंतु आई मात्र त्याला आग्रह करत राहते, सतत त्याला खाऊ घालते, घास मोडून त्याच्या मुखाजवळ नेते वगैरे. आईचं कर्तव्य आहे, मुलाने खाऊ न खाऊ. तशा प्रकारे परमेश्वर काय करतात, आपलं कर्तव्य, ज्ञान देवनी उतराई होती, आपलं कर्तव्य करत राहतात. आणि म्हणून इथे जर का पंडितबास आणि केशवबासांनी ते सांगितलं आणि भटोबासांनी त्यांना काढून दिलं, तर काय होईल, त्याचा दोष कोणाला लागेल? केशवबास, पंडितबास त्याला निमित्त होतील. आणि म्हणून त्यांनी त्या गोष्टीला निमित्त होऊ नये, त्यांचा दोष तो चुकला गेला पाहिजे, कारण पुढील कुठेतरी तो दोष उभा टाकता कामा नये त्यांच्या त्या क्रियेमध्ये. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही आधी नको होगा, तुम्ही याला आधी होऊ नका, निमित्त होऊ नका त्यांना मार्गातनं बाहेर काढण्यासाठी. म्हणून तव केशवबासी पंडितबासी म्हणितले, आणि केशवबास आणि पंडितबास म्हणतात की आता त्यांच्या काही लक्षात आलं नाही की भट्टोबासांनी असं का केलेलं असावं. भटो हे दवडा का आम्ही समजते जाऊनी, ते काय म्हणतात, तुम्ही यांना नाही काढले तर मग आम्ही जातो. मग म्हणजे काहीतरी दोष आपल्या डोळ्यासमोर नकोच, आपण राहिलो काय, हे राहिले काय, दोष समोरच राहील, पेक्षा मग हे जात नाही का, मग आम्हीच जातो. मग म्हणजे काय होईल, आमच्या डोळ्यासमोर कुठलाही दोष घडता कामा नये, ते आता आम्ही काही जास्त बघू शकत नाही, असं म्हणून ते गेलेले आहेत. आणि अजून त्याच्या मागे अजून एक कारण आहे, ते आपण बघूया की भटोबासी आवेशोनी म्हणितले का आम्ही समजते जाऊनी. तेव्हा भटोबास आवेशून म्हणतात, जा, ठीक आहे, जा, तुम्हाला जायचं आहे का तर तुम्ही जाऊ शकता.
मग उभयवर्गी समस्तासी आन घालुनी म्हणितले, आगा येथुनी निघेना तयासी भटोबासाची चियान. आणि त्या ठिकाणी मग काय झालेलं आहे की उभयवर्गी म्हणजे केशवबास आणि पंडितबास हे समजताना आन घालतात, म्हणजे शपथ घालतात. काय? आगा येथुनी निघेना तयासी भटोबासासी चियान. म्हणजे जर का इथून तुम्ही सगळे निघाला नाहीत, सगळ्यांनी आपण निघून जायचं आहे. आपण काय सांगितलं भटोबासांना, यांना जर का तुम्ही दौडत नसाल तर आम्हीच इथून निघून जाऊ. आणि सगळ्यांनी निघून जावं अशासाठी शपथ कुणाची घातली? भटोबासांची शपथ घातलेली आहे की जो इथून जाणार नाही किंवा इथून सगळ्यांनी जावं आणि जाणार नाही त्यासाठी भटोबासाची आन, असं त्यांनी सांगितलं. म्हणून अवघेची निघाले. आणि आता भटोबासांची शपथ घातल्यानंतर काय झालं? सगळेच निघालेले आहेत. आता या ठिकाणी आचार्य श्री भट्टोबासांची काय भूमिका आहे हे बघणं देखील खूप महत्वाचं आहे. आपण काय निर्णय घेतो आणि त्या मार्गाचे अधिकरण काय निर्णय घेतात याच्यामध्ये फरक असू शकतो. आपला निर्णय आपल्याला वाटतं की बरोबर आहे असं नाही. त्या ठिकाणी आचार्य श्री भट्टोबास जे आहेत तेही जे निर्णय घेतील ते चुकीचा निर्णय घेणार नाहीत. आणि म्हणून म्हणजे एकदा असं झालं की एक मुलगा होता आश्रमामध्ये, तो अभ्यास वगैरे काही करत नव्हता, पाठांतर देत नव्हता. त्याच्या तक्रारी आमच्याकडे पण आलेल्या होत्या. मग तो दुसऱ्यांच्या संभाळी होता. तर आम्ही सगळ्यांनी केलं की याला जाऊ द्या, काढून टाका, अभ्यासच करत नाही, काय करत नाही वगैरे. मग मला विचारलं काय करायचं. मी म्हटलं याला काढून दिलं पाहिजे. मामाजी म्हणाले की असं कर, 1 महिना तू सांभाळायला. आता माझा निर्णय काय होता, याला काढून द्या. मामाजींनी काय केलं, असं कर 1 महिना तू सांभाळायला. म्हणजे ते माझ्याकडे दिलं. आता म्हणजे आता त्यांनी लगेच काढून टाकलं असतं, परंतु अधिकार नाहीत. आणि माझ्या बाबतीमध्ये पण असं झालं की जर का तो पोरगा बाहेर पडला असता तर त्याला बाहेर काढण्याला निमित्त मी झालो असतो. म्हणजे माझाही दोष त्या ठिकाणी श्री गुरुजींनी टाळला आणि तो माझ्या सांभाळी दिला. त्याच्यानंतर परत त्याचं तसंच चालू होतं, अभ्यासाला घोक न देणं, असं तसं. आणि परत 1 महिन्याने आम्हाला बोलवलं. मग म्हटलं काय, मग ह्याची प्रगती कशी काय? मी म्हटलं काही नाही, अभ्यासच नाही करत. मग मला विचारलं मग ह्याला दौडायचं का? मी म्हटलं नाही नाही, याला अजून ठेवूया, आपण याला संधी देऊया. का? कारण की आता तो जेव्हा माझ्या सांभाळी आला तेव्हा मला कळालं की जबाबदारी हा प्रकार काय असतो. आपल्यावर जेव्हा जबाबदारी असते तेव्हा आपण टोकाचा निर्णय घेत नाही बरं का. आपल्याकडे जबाबदारी नसेल, आपण नेतृत्व करणारे नसू, तेव्हा आपण कुठल्याही टोकाची भूमिका घेऊ शकतो बरं का, घेतो आपण. परंतु तसं नाही. 2 लहान मुलांमध्ये वाद झाला की ते एका मुलाला वाटतंच की आईबाबांनी ह्याला शिक्षा द्यावी, पण आईबाबा देत नाही, कारण की त्यांच्याकडे ती जबाबदारी आहे. आणि त्यावेळेला काय निर्णय घ्यायचा आहे तो सर्वस्वी त्यांचा तो विचारपूर्वक ते घेत असतात. आणि मग मी म्हटलं नको नको, त्याला अजून आपण बघूया. कारण की आता मी हे बघायला लागलो की नाही, आपण ह्याला अजून प्रयत्न करून बघूया काहीतरी. नंतरच्या काळात तो थोडासा अभ्यासाला लागला, थोडासा सुधारणा त्याच्यामध्ये झाली वगैरे वगैरे, नंतर तो राहिला. म्हणजे आता मला ही स्मृती कधी पण मी वाचतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की त्यावेळेला गुरुजींनी काय केलं, आपल्याला कळत नाही ह्या गोष्टी, आपण फक्त एका पावलापुरताच बघतो. आपले जे गुरुजी असतात ना, ते आपल्या या जीवनाचंही बघतात आणि पुढे आपला तो अनधिकार घडू नये आणि तो अनधिकार पुढे कधीही उभा राहू नये हे देखील त्याच्यामध्ये बघत असतात. आणि म्हणून तिथे भट्टोबासांनी काय केलेलं आहे की त्यांना निमित्त होऊ दिलेलं नाही. आणि सोबतच यांनी देखील जो निर्णय घेतला, सगळ्यांनी निघून जायचं. कशासाठी निघून जायचं? आणि भट्टोबासांच्या का लक्षात येत नाही? लक्षात येत नसेल अशातला काही भाग नाही. भट्टोबासांना ते प्रत्येक वेळेला म्हणतात, श्री चक्रधराचे नि प्रसादे, मला इथूनही कळत नाही का?
म्हणजे त्या ठिकाणी भट्टोबासांनाही ते कळतंय, परंतु समोरच्या व्यक्तीने जर का विचारलं माझी काय चूक, तर त्याला त्याची चूक सांगता पण आली पाहिजे, त्याची चूक त्याला दाखवता आली पाहिजे. असं असं आहे म्हणून तुम्ही इथे थांबू शकत नाही. असं आम्ही संवत्सरला असताना पोथीला जर का नाही गेलो तर रात्रपाळी शिक्षा असायची बरं का. असं आपल्याला पण सुरुवात करावी लागेल. पोथीला जर का नाही आलं तर काय, मग दंड काय, मार्गामध्ये दंड असायचा. तर त्या एक वेळ अशी होती की ते दंड होऊ नये म्हणून पोथीला जायचो आम्ही, आणि नंतर मग अभ्यास जसं होत गेला, वाढत गेला, तेव्हा मग पोथी चुकवायचीच नाही. कारण की पोथी चुकवली तर परत तो झालेला आजचा विषय ऐकायला भेटणार नाही परत. म्हणून मग अभ्यासाच्या आवडीने मग पोथी बुडवायची नाही. पण सुरुवातीला असं होतं की तो दंड असायचा. म्हणजे तो दंड मग कसा कळेल तो, मग ते कोणाला तरी पाठवल्या जायचं पोथी चालू असताना, बघून या हॉलमध्ये कोण आहे झोपलेलं. कोणी झोपलेलं असेल तर मग त्यांचं नाव मग सांगायचं. म्हणजे तो माहिती पडलं पाहिजे समोरच्या व्यक्तीला की खरंच माझी चूक झालेली आहे, हे समोरच्याला पण आपल्याला दाखवता आलं पाहिजे. आणि म्हणून बहुता मध्ये हे सगळं घडत असल्यामुळे भट्टोबासांना समोर असं स्पष्ट दिसत नाही, आणि म्हणून ते काय करतात, भट्टोबासही म्हणजे इथे केशवबास पंडितबासही काय करतात, समस्तासह निघून जातात. आणि निघून गेल्यानंतर आता भट्टोबास आहेत आणि ते आहेत, अजून काही लोक वयस्कर मंडळी असतील, परंतु ते आता प्रामुख्याने समोर दिसतात. आणि दिसतात मग ते कसे आहे, ते त्यांचं सदोष उठणं बसणं बोलणं वागणं हे सगळं दिसतं. आणि मग भट्टोबास त्यांना शिक्षा पण करतात. म्हणून अवघेची निघाले, सगळेजण तिकडून निघून गेलेले आहेत. पुढची स्मृती येते 95 क्रमांकाची. तथा केशवादी का गमनी केशव पंडित स्वनेत्रानुवादू. तथा केशवादी का गमनी म्हणजे केशव आदी, म्हणजे त्याच्यामध्ये पंडित बास वगैरे सगळेच जेवढे कोणी गेले, आदी गमनी केशव पंडित स्वनेत्रानुवादू. केशव पंडित म्हणजे केशराज व्यास आणि पंडित बास हे स्वनेत्र म्हणजे माझे नेत्र आहेत, अशा प्रकारचं संबोधन भट्टोबास त्यांच्याविषयी करतात. मग अवघी गेल्या तियेची उरली. सगळे गेल्यानंतर काय झालं की तियेची उरली, म्हणजे ते दोघ जण प्रामुख्याने आहेत. येतुलेनी तयाची उठी बैस बाहेरी पडली. त्यांचं उठणं बसणं हे बाहेर पडलं. म्हणजे बहुत लोक असतील त्याच्यामध्ये नेमकं बोलतंय कोण आपल्याला लक्षात येत नाही. आवाज तर येऊन राहिला पण बोलतंय कोण. पण न बोलणारे उठून गेले तर बोलणारे बरोबर सापडतात बरं का. कारण की बोलणारे बिचारे असे असतात ते गप्प राहूच शकत नाही, ते बोलतच राहतात. म्हणजे ते मग झोपले तरी झोपेतही बोलतात बरं का काही लोक. म्हणजे त्यांना बोलण्याचा एवढा सराव असतो की ते जागेपणी पण बोलतात, झोपल्यानंतर पण बोलतात, पोथीमध्ये पण बोलतात. त्यांचं बोलणं काही थांबत नसतं. म्हणजे हे काय आहे की दोषवंत व्यक्ती जो आहे ना, त्या दोषवंत व्यक्तीचा दोष दडपून राहू शकत नाही, तो बाहेर पडतो. आणि एखादा व्यक्ती तामस आहे, तो मार्गामध्ये राहतो, तर त्याचा तमगुण हा कुठे ना कुठे प्रगट होत राहतो. एकटा जरी असला तरी त्याची तमतम चालू असते, त्याची चिडचिड चालू असते. तशा प्रकारे एखादा राजस व्यक्ती आहे त्याचा राजसपणा बाहेर पडतोच. एखादा अन्यवार्ता करणारा व्यक्ती त्याची अन्यवार्तेचा दोष, एखादा निंदक व्यक्ती असेल तर त्याचा निंदेचा दोष, हे सगळं असं बाहेर पडत असतं. तो दोष त्यांनी किती आच्छादू म्हटलं तरी तो आच्छादत नाही. आणि त्या ठिकाणी स्वामी सांगतात शहाण्याचे आच्छादिती, म्हणजे खरोखर ज्ञानाचा उपयोग त्या ठिकाणी होतो. ज्ञान असले तर त्या ज्ञानाच्या माध्यमातनं आणि त्या ज्ञानाच्या आचरणाच्या माध्यमातनं काय होऊ शकतं, त्या दोषाचं आच्छादन तेथे होऊ शकतं. जर का ज्ञानाचं आचरण नसेल, नुसतं ज्ञानाने दोष आच्छादत नाही बरं का. ज्ञान सगळ्यांनाच आहे, परंतु त्याच्याने दोष आच्छादत नाही. ज्ञानाचं आचरण करावं लागतं आणि मग दोषाचं आच्छादन होऊ शकतं, किंवा दोष जो आहे त्याचा नाश होऊ शकतो.
म्हणजे इत्यादी प्रकारे ज्ञानाचं आचरण इतकं महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून इथे त्यांचं जे उठणं बसणं आहे ते कसं आहे, आता सदोष आहे. ज्ञान नाही किंवा ज्ञानाचं आचरण नाही, त्याच्यामुळे त्यांचा जो दोष आहे तो बाहेर पडला. आणि त्यांचं उठणं बसणं हे कशा प्रकारे स्वदोष आहे हे आचार्यांना दिसलेलं आहे. आणि मग येतुलेनी भटोबासी म्हणजे एकमेका ते देखोनी सुरंग मिरविती घोळीती, म्हणजे एकमेकांना बघून ते काय करतात, सुरंग मिरविती म्हणजे एकमेकांकडे त्यांचं बघण्याचं जे दृष्टिकोन आहे तो चुकीचा आहे. त्यांचं जे काही हावभाव आहेत ते चुकीचे आहेत. येतुलेनी भटोबासी म्हणितले. आणि मग हे सर्व बघितल्यानंतर आचार्य भटोबास म्हणतात, हे माझ्या कथडीकारा मुळवणी की, म्हणजे हे काय करणार आहेत, दोषाला आमंत्रण देणारे आहेत. म्हणजे हे स्वतः दोष तर करतच आहेत, इतरांना ते दोष दाखवत पण आहेत. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की दोष जे आहेत, जसं दोषवंत व्यक्ती आहे तशाच प्रकारे त्याच्या दोषाला ते आमंत्रण देणारे आहेत. मुळवणी की म्हणजे त्याचं मूळ असल्यासारखं ते आहेत. फुका माझी निघाली म्हणजे हे उगच माझे शिष्य झाले. म्हणजे श्री गुरूंना नेहमीच असं हे वाटत असतं की आपले जे शिष्य आहेत ते कसे असले पाहिजेत, उत्तम असले पाहिजेत, चांगले असले पाहिजेत. आणि त्यांचं नाव जर का कोणी काही काढलं तर त्यांचं ते गुरूंना अभिमान असतो की हे शिष्य तुमचे उत्तम आहेत बरं का, सेवेसाठी चांगले आहेत, अभ्यासाला चांगले आहेत, स्मरण चांगलं करतात, सगळ्या ठिकाणी उपयोगी पडतात धर्मकार्याला. म्हणजे त्या दृष्टीने श्री गुरुजींना ते जास्त महत्वाचं असतं. आणि म्हणून इथे जर का तसे शिष्य नाही भेटले, तशा प्रकारचं जर का त्यांचं वर्तन नसेल, तर त्याचं श्री गुरुजींना निश्चितच वाईट वाटत असतं. आणि म्हणून इथे आचार्य त्यांच्या बाबतीमध्ये बोलतात की हे फुकटच माझे शिष्य झाले बरं का. तया ते म्हटले, बापे हो आता तुम्ही जा. भटोबा स्वतः म्हणतात की तुमचं हे जे काही वागणं आहे, हे वागणं कुठल्याच अर्थाने व्यावहारिक किंवा धार्मिक क्षेत्रामध्ये योग्य नाही. बापे हो आता तुम्ही जा, तुम्ही जाऊ शकता बरं का. मिया तुम्हा कारणे बहुता तुटी केली, मी तुमच्यासाठी बहुता तुटी केली. तुटी म्हणजे खूप लोकांची म्हणजे जे काही भावना होत्या त्या मी तोडल्या, किंवा त्यांचा जो काही संपर्क होता विभाग केला. किंवा तुटी म्हणजे तोटाच्या जवळपास तो शब्द जर का घेतला आपण, तुटी म्हणजे त्रुटी म्हणजे कमीपणा किंवा नुकसान वगैरे इत्यादी कार्य तुमच्यामुळे झालेलं आहे. परमार्ग विभागला गेला, परमार्गाचं जे काही नुकसान आहे ते नुकसान तुमच्यामुळे झालं, लोक तोडल्या गेली, हे तुमच्यामुळे झालेलं आहे. आणि मग ती निघाली, तुटी केली, मग ती निघाली. भटोबासांनी त्यांना जायला सांगितलं आणि ते गेलेले आहेत. ते ऐकूनी केशवबास पंडितबास समस्त आले. आणि मग त्यांच्या बाबतीमध्ये असं घडलेलं आहे हे बघून म्हणजे पंडितबास केशवबास यांना नंतर कळालं की त्यांना भटोबासांनी काढून दिलेलं आहे. आणि ते कळाल्यानंतर पंडितबास आणि केशवबास समस्त आले. जेवढे कोणी गेले होते तेवढे सगळेजण आलेले आहेत. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की भटोबासा ते म्हणतले, भटो आम्ही पापिये तुमते सांडूनी गेलो, म्हणून दंडवते घातली, अनुताप करू लागले. आता जरी पंडितबास आणि केशवबास आणि समस्तांनी जरी योग्य म्हणून जरी ते कार्य केलेलं आहे, म्हणजे उगच भटोबासांना दुखवायचं म्हणून त्यांनी ते केलेलं नाहीये, किंवा परमार्गाचा काही विभाग करावा म्हणून त्यांनी ते केलेलं नाहीये. त्या ठिकाणी त्यांनी जे काही कार्य केलं ते योग्य म्हणूनच ते केलेलं आहे. म्हणजे त्याच्यातनं इतरांच्या ज्या काही चुका आहेत त्या चुका त्यांच्या लक्षात याव्या भटोबासांच्या वगैरे, म्हणून ते म्हणजे भल्यासाठीच ते केलेलं आहे. एखादा निर्णय जो असतो, जसं श्री गुरुजी असतात ते शिक्षा पण करतात, शिष्यावर रागवतात,
मग ते चुकीसाठी की बरोबरसाठी? म्हणजे योग्य कार्यासाठीच, त्याचं भलं व्हावं, त्याच्या आयुष्यातनं तो दोष निघून जावा, गुण त्याच्यामध्ये यावा, म्हणून ती शिक्षा असते. आणि ते त्याच्या भल्यासाठी म्हणून असतं. आमच्या स्वामींनी भटोबासांना चमरी दंड केलेला आहे, है ना. खीर खायला दिली, ते म्हणाले जिव्हे डाव लागला. भट्टोबासांना स्वामींनी मग विचारलं, किती खीर खाल तुम्ही वगैरे असं, आणि तेही जेवण झाल्यानंतर. खाऊ शकतो का आपण? आपण खाऊ शकतो. म्हणजे आवडीचा पदार्थ असला की खातो, परंतु स्वामींनी अधिक खायला सांगितलेलं आहे, नाही खाल्ल्या गेलं, आणि मग स्वामींनी मारलेलं आहे त्यांना, आणि म्हटले की पा ऐसे म्हणाल म्हणाल परत असं जिवे डाव लागला असं म्हणाल का? शिक्षा पण केलेलं आहे. कशासाठी? एवढे मोठे भट्टोबास आहेत, एवढे मोठं वय आहे त्यांचं, आणि त्यांनी स्वामींकडनं ते शिक्षा पण स्वीकारलेलं. कशासाठी? कारण त्यांनाही माहिती की शिक्षा पण का होत आहे, आपल्याला स्वामी का बोलत आहेत, का मारत आहेत, कारण की तो दोष स्वामींना आपल्यातनं काढून टाकायचा आहे. म्हणजे जसं स्वामी घडवतात मडवतात, पण ते देखील घडवण्या मडवण्याला भट्टोबासही विखो ठरलेले आहेत. नुसते स्वामी घडवतायत मडवतायत नाही चालणार, ह्यांनी सुद्धा घडवण्या मडवण्याला तिथे प्रतिसाद देणं गरजेचं आहे. जसं तो कुंभार ते माती त्याच्यावर चक्रावर ठेवतो आणि त्या मातीला तो पाहिजे तसं वळवतो, हे त्याचं काम आहे कुंभाराचं. पण कुंभाराला जसं पाहिजे तसं त्या मातीने वळलं पण पाहिजे बरं का. ती माती जर का म्हटली मी वळणार नाही, तर त्याचं मडकं नाही तयार होणार, तसं पाहिजे ते तयार होणार नाही. जसं तुम्हाला एखादा पदार्थ बनवताना तो पदार्थ तसाच्या तसा लागत असतो. जसं आमच्या स्वामींनी वाळुकाचा दृष्टांत सांगितलेला आहे, भवरेले वाळूक. त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये जे काय जरट असलेलं वाळूक सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये कोवळं वाळूक सांगितलेलं आहे. त्या कवळ्या वाळकाची विशेषता सांगितली की तयाचे जे किजे ते होय. म्हणजे बनवणाऱ्याला बनवायचंय, पण त्याला जर का ते गाठीवालं वाळूक मिळालं तर नाही बनणार. ते जाळी पडलेलं कुजलेलं असं वाळूक मिळालं तर ते त्याला बनवता नाही येणार. बनवणारं तरबेज आहे, पण बनणारा पदार्थ जो ज्याचं बनवायचं तो पदार्थ सदोष आहे, तर त्याचं नाही बनवू नाही शकत. त्यासाठी बनवणारा जसा व्यक्ती असेल तशाच प्रकारे त्याला पाहिजे तसा पदार्थ पण असला पाहिजे. आमचे स्वामी दादोसांना घडू मडू नाही शकले, दादोसांनीच भटोबासांना घेऊन आले, पण दादोस घडले मडले नाहीत. देवानी घडवण्या मडवण्याचा प्रयत्न सगळ्यांसाठीच केला, नुसते भटोबासांनाच घडव मडण्याचा प्रयत्न केला असं नाही, सगळ्यांसाठीच प्रयत्न आहे. परमेश्वरांचं कसं आहे, चंद्राच्या रश्मी करून, चंद्राची रश्मी सगळ्यांवर सारखी पडत असते, परंतु त्याच्यामध्ये कुणीतरीच द्रवतं, सोमकांतच द्रवतो, बाकीचे जे आहेत ते निवतात, फक्त ते द्रवत नाहीत. तसं भटोबासांना जसं घडवलं मडवलं त्या स्तरावर सगळे नाही घडले मडले, म्हणजे त्यांचा तो अधिकार. आणि तशाला स्वामींच्या घडवण्या मडवण्याच्या क्रियेला भट्टोबास हे उत्तम प्रकारचे पात्र ठरलेले आहेत, जसं पाहिजे तसंच. मग भट्टोबास सोमकांतही आहेत, भट्टोबास शिरसाळा देखील आहेत, भट्टोबास कोवळं वाळूक देखील आहेत. म्हणजे त्यांचं जसं जे पाहिजे देवाला तसं तसं त्यांच्यामध्ये देवाला बदल करता आला. आणि त्या सर्व वेळी कधी निरूपणाच्या माध्यमातून बदल केला, कधी शिक्षा पण केलं, कधी ओरडले स्वामी, कधी चमरी दंडासारखं तो आहे, कधी एखादी सेवा करायला लावलेली आहे, अशा प्रकारे घडवलं मडवलेलं आहे. आणि या ठिकाणी जे काही आचार्य भट्टोबासांनी भट्टोबासांच्या बाबतीमध्ये स्वामींनी केलं ते त्यांच्या भल्यासाठीच केलं. तसं इथे केशवदास पंडित बासांनी जे केलं हे कुठेही द्वेषामुळे केलेलं नाही, रागामुळे केलेलं नाही, हे कुठेतरी त्यांचं सुद्धा भल्याचंच त्याच्यामध्ये कड आहे. आणि म्हणून जरी असं केलं तरी देखील काय झालं, भट्टोबासांच्या पासून आपण सगळ्यांना घेऊन गेलो. आपण दोघंच नाही गेलो, एकटेच नाही गेलो, सगळ्यांना घेऊन गेलो. म्हणजे तिथे दोष तो घडलेला आहे की ते कितीतरी वेळापर्यंत असन्निधान
अधिकरणाचं किंवा श्री गुरुजींचं असन्निधान झालं, त्याच्यानंतर जे काही झालं ते थोडं धर्मासाठी जरी असेल तरी त्याच्यामध्ये थोडासा अधर्म सारखं काहीतरी म्हणजे तमतम म्हणा वगैरे इत्यादी गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि सोबतच काय झालेलं आहे की त्यांनी भट्टोबासांना कुठेतरी थोडं तरी काहीतरी दुखावल्यासारखं झालेलंच आहे. आणि म्हणून जे काही भल्यासाठी जरी केलं तरी त्या प्रक्रियेमध्ये काहीतरी दोष निष्पत्ती ही झालेली असणार. आमचे स्वामी सांगतात क्रिया ह्या उभयरूप आहेत. कुठली पण क्रिया तुम्ही कराल ती उभयरूप क्रिया आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जसं पुण्याची निष्पत्ती आहे तसं पापाची पण निष्पत्ती आहे प्रत्येक क्रियेमध्ये. त्याच्यामध्ये गोमट्याची निष्पत्ती आहे तशी ओकट्याची पण आहे. त्याच्यामध्ये योग्यता असेल तर त्याच्यामध्ये अशा काही क्रिया आहेत की ज्याच्यामुळे अयोग्यता पण लागेल. त्याच्यामध्ये जीवस्वरूप उजळत असेल तर काही अशा क्रिया आपण त्यातल्या त्यात करतो की त्याच्यामध्ये मलिनत्व देखील येतं. एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये जर का जीव स्वरूपी कणव निर्माण होत असेल तर काही गोष्टींमुळे खंती देखील निर्माण होत असणार आहे. अशा पद्धतीने दोन्ही गोष्टी एकाच क्रियेच्या ठायी घडत राहतात. आमच्या स्वामींनी सांगितल्याप्रमाणे विधी देखील घडतो आणि अविधी देखील त्याच्यामध्ये घडत राहतो. जसं अन्नदानाची क्रिया आहे ही उत्तम क्रिया सांगितलेली आहे, चांगली क्रिया आहे. पण अन्नदान करताना जी काही तुम्ही पाक निष्पत्ती करता, अग्नी प्रज्वलित करता, त्याच्यामध्ये जी काही धावपळ करता, त्याच्यामध्ये अनेक किडा मुंगींची हिंसा, सूक्ष्म जंतूंची हिंसा त्याच्यामध्ये होत असते. किंवा सगळं समजा व्यवस्थित केलं आणि अन्न तुम्ही आग्रहपूर्वक जर का तुम्ही वाढला वगैरे सगळं पदार्थ उत्तम आहे, परंतु अधिक तो पदार्थ खाऊ घातल्यामुळे काय झालं, समोरच्याला त्याचा त्रास झाला. किंवा प्रमाणात खाऊ घातलंय परंतु कदाचित तुम्ही बनवलेला पदार्थ त्यांच्या प्रकृतीला तो मानवला नाही, तर क्रिया चांगली आहे परंतु ते क्रियेतनं एक अन्नदानाची क्रिया एक बाजूने घडते आणि दुसऱ्या बाजूने काय झालेलं आहे की तिथे त्यांना त्या पदार्थ भोजन करताना काही त्रास झाला तर त्याचं थोडंसं ओकट पण त्याच्यामध्ये होणार, विधी पण होणार आणि थोडासा अविधी पण त्याच्यामध्ये होणार. जसं आपण स्थानवंदन करतो ना, अनेक लोक म्हणजे स्थानवंदन करायचं म्हटलं की सगळे जे काही निघतात सगळेजण, परंतु विधी करायला जाताना मग त्याच्यामध्ये अविधी असतो. की असं शास्त्रामध्ये आलेलं आहे की जे स्थान आहे त्याच्या स्थानाच्या आवरस चौरस आऊट हात ते सामर्थ्य आहे. परमेश्वर स्वामी जिथे बसले तिथून पुढे 5 फूट, मागे 5 फूट, डावीकडे उजवीकडे असं चौफेर 5-5 फूट ते शक्तीचा निक्षेप झालेला आहे. आता आपण जेव्हा स्थानवंदन करतो तर आपलं लक्ष काय की ओट्यावर डोकं ठेवायचं आणि ते ठेवतो आपण, परंतु ते ठेवत असताना आपले पाय कशावर असतात? तुम्ही जे वंदन करण्यासाठी जातात त्याच्यावर म्हणजे नमस्कारी जागेवर पाय ठेवूनच नमस्कार करत असतो आपण, असं आहे. कधी कधी एखाद्या साधूंना दंडवत करत त्यांच्याच पट्टीवर पाय देऊन त्यांना दंडवत करतो, तशातला तो प्रकार आहे. विधी करताना अविधी म्हणजे त्यासाठी त्याचंही ज्ञान, विधीचं जे विधी करताय त्याचंही ज्ञान असलं पाहिजे आणि त्याचं प्रायश्चित्त. म्हणून स्थानवंदन करून आल्यानंतर काय असतं, प्रायश्चित्त असतं. आपल्याकडे ते मौंदे पण करतात, ते करणं आपल्या पंथाचा विधी नाही आहे, तो अन्य पंथाचा विधी आहे. आमच्या पंथाचा विधी काय आहे, प्रायश्चित्त हा आमचा विधी आहे. आपण काय करतो, प्रायश्चित्त करतो, स्नान करून आल्यानंतर मग परत स्वयंपाक बनवतो, परत किडा मुंगी हिंसा सूक्ष्म जंतू मेले त्याच्यामध्ये, परत ते सगळं म्हणजे ते जेवण खावण करून मग शेवटी प्रायश्चित्त करायचं आणि मग घरी जायचं. आधी जेवण करून घ्यायचं आणि मग प्रायश्चित्त करायचं सगळं आटोपल्यानंतर. परंतु तिथे पण आपण काय करतो, प्रायश्चित्त केल्यानंतर ते दुःख घेऊन आपण घरी गेलो पाहिजे. प्रायश्चित्त केल्यानंतर दोष प्रतिबंधित होतात, दोष नासत नाहीत. दोष जे घडलेले आहेत त्याची चाल प्रतिबंधित होते आणि ते दुःख जर का तुम्ही कायम ठेवलं तर ते दोष प्रतिबंधित राहतील. दोष जर का सोडले तर काय होतं,
लहान मुलाला त्याचा हात धरला तर तो बरोबर शिस्तीत चालेल, हात सोडला तर काय होतं, तो लगेच इकडे तिकडे पळेल. तसं दोषाला दुःखाने आवरायचं असतं. दुःख जोपर्यंत आहे तोपर्यंत दोष तुमच्या नियंत्रणात राहतील. एकदा जर का तुम्ही दुःख बंद झालं की दोष परत जे काही बांधून ठेवले ते लगेच सुरू होऊन जात असतं. आणि म्हणून इथे या ठिकाणी जेही कार्य तुम्ही भल्यासाठी जरी केलं, विधी म्हणून जरी केलं, तरी त्याच्यामध्ये अविधी हा कुठेतरी दडलेला असतो आणि तो अविधी देखील आपल्याला निष्पत्ती त्याची होते आणि तो नासावा म्हणून, त्याची चाल प्रतिबंधित व्हावी म्हणून किंवा तो पुढा उभा ठाकू नये म्हणून त्याचं प्रायश्चित्त करणं अतिशय गरजेचं असतं. आणि म्हणून इथे काय केलेलं आहे की पंडितबास आणि केशवबास हे जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे की भट्टोबासांकडे येऊन त्यांनी ते प्रायश्चित्त केलेलं आहे. ते म्हणतात, भटो आम्ही पापीये तुम ते सांडोनी गेलो. आम्ही पापी आहोत, आम्ही तुम्हाला सांडून गेलो म्हणजे तुम्हाला सोडून गेलेलो आहोत. वास्तविक काही जरी झालं तरी त्यांनी त्यांना सोडून गेलं नव्हतं पाहिजे, परंतु काही कारणास्तव जावं लागलं तर त्याचं प्रायश्चित्त करणं हे कर्म प्राप्त आहे. असं नाही की आपण जे केलं ते बरोबरच आहे, बरोबर केलं आणि भटोबासांना पण कळालं की हे कसे दोषवंत आहेत वगैरे, म्हणजे आपल्याला आता प्रायश्चित्त करायची गरज नाही. तसं नाही, ते विधी करताना जो अविधी घडलेले आहे त्याचं हे प्रायश्चित्त करणं हे क्रम प्राप्त आहे. आमच्या बाईसांना जसं कळालं की मी उचासनी बसली, पण कधी कळालं, आधी नाही कळालं, 3 दिवस नाही कळालं, परंतु जेव्हा प्रेम साधनाचा संचार केला, भक्ती साधनेचा संचार केला, मग मात्र त्यांच्या लक्षात आलं आणि ते ज्ञान झालं त्यांना, ईश्वराशी प्रतिती त्यांना तिथे बोध झाला आणि मग प्रायश्चित्त ते केलेले. तर ते प्रायश्चित्त कसलं आहे, फक्त 3 दिवसाचं नसेल ते प्रायश्चित्त, बाईसांनी जन्मोजन्मीचं काही ते प्रायश्चित आहे ते केलेलं आहे आणि ते तेवढ्या पुरतं नाही केलं, हे शेवटपर्यंत बाईसांचं ते अंतःकरण जळत होतं. जे काही दोष त्यांच्याकडनं घडलेत त्या दोषाच्या क्षालनार्थ शेवटपर्यंत बाईसांचं प्रायश्चित्त त्या ठिकाणी आहे. तेवढ्या पुरतं तेवढं प्रायश्चित्त नाही. तशा पद्धतीने यांनी देखील ते प्रायश्चित्त केलं की आम्ही पापी आहे, आम्ही कोण आहोत, पापी आहोत. तुम ते सांडून गेलो. का बरं पापी आहे, आम्ही तुम्हाला सोडून गेलो, एकटंच टाकून गेलेलो आहोत. म्हणून दंडवते घातली, म्हणून त्यांना दंडवते घातली, अनुताप करू लागले आणि अनुताप केला म्हणजे घडलेला जो दोष आहे प्रस्तुत, निर्वेद अनुताप अनुशोच, जे प्रस्तुत काळामध्ये जो घडलेला दोष आहे त्या दोषाविषयी हे प्रायश्चित्त आम्ही करत आहोत. अनुतापले, स्वामी सांगतात, बाई क्रियेसी अनुताप पुरश्चरण, म्हणजे कुठलीही अविधिरूप जी क्रिया आहे तर त्या क्रियेच्या, त्या अविधीचा किंवा त्या अविधीच्या चालीचा जो खंड झाला पाहिजे, त्याचं क्षालन झालं पाहिजे, यासाठी अनुताप जो आहे तो करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून महानुभाव पंथाची विशेषता आहे की जरी सेवा केली, आता कोणी जर का म्हटलं की आम्ही प्रवासात आलोय, आमच्या पाठीवर थोडं पाय द्या बरं, आता ते पाय कसा दिलेला आहे, सेवा म्हणून दिलाय की कसा दिलेला आहे, सेवा म्हणून दिलाय, चांगलं म्हणूनच दिलेलं आहे. तरी देखील, आणि तोही त्यांनी सांगितलं म्हणून तो त्यांच्या पाठीवर पाय दिलेला आहे, स्वतःहून नाही दिलेला आहे. म्हणजे त्यांची अनुज्ञा, त्यांची परवानगी आहे आणि मग तो पाय दिला आणि ती सेवा झाली आणि ज्यांच्या पाठीवर पाय दिले त्यांना बरं वाटलं, चांगलं वाटलं, किंवा त्यांचं डोकं दाबून दिलं किंवा त्यांचे पाय चेपून दिले, त्यांना बरं वाटलं. आता पाय पण दिलेला नाहीये, हातानेच आपण ते त्यांचे पाय चेपलेले आहेत. तरी देखील सेवा संपन्न झाल्यानंतर 2 दंडवत सेवेचे, की सेवा करताना काही जर का अविधी झाला असेल, अधिक प्रमाणामध्ये हातानेच का होईना अधिक प्रमाणात डोकं दाबलं गेलं असेल, कधी कधी त्रास होतो, ते डोकं दाबणारे म्हणजे ज्यांचं डोकं दाबतो तेच म्हणतात अजून थोडं जोरात दाबा, आणि आपण प्रमाणापेक्षा जास्त जोरात दाबलं की त्यांना त्रास होतो. परंतु त्या वेळेला काय आहे की त्या देखील गोष्टीचा प्रसव आपण मोडला पाहिजे की विधी तर आम्ही केलाच, पण त्या विधीमध्ये कळत किंवा न कळत काही दोष घडलेला आहे, कळून किंवा न कळून जो काय पाय लागलेला असेल, काय झालं असेल,
तर त्याचं एक रीतसर प्रायश्चित्त आपण करणं अतिशय गरजेचं आहे, की जेणेकरून त्या विधीमध्ये जो अविधी दडलेला असेल तर तो काय होईल, तो पुढे आपल्याला त्रासदायक ठरणार आहे. जसं अन्न चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये खडा असणं, अन्न बहुत प्रमाणामध्ये आपल्या ताटामध्ये आणि खडा किती प्रमाणात असतो, केवढा असतो खडा, एकदम बारीक खडा असतो. तो घास घेताना लक्षात सुद्धा येत नाही तो खडा आपण हातामध्ये घासामध्ये घेतलेला आहे. तो तोंडात टाकल्यानंतर सुद्धा लक्षात येत नाही, पण चावताना मात्र काय होतं, एवढूसाच खडा असतो पण तो इतका त्रास देऊन जातो, ते लक्षात येऊन जातं एकदम, आणि दात त्याच्यामुळे दुखावल्या जातो वगैरे वगैरे. तसा तो दोष असतो. दोष कसा आहे, तो मुळामध्ये तर दोष दिसतच नाही, ही दोषाची खासियत आहे. आपला दोष आपल्याला दिसत नाही आणि तो दोष दुसऱ्याकडे नसला तरी दिसतो बरं का, ही दोषाची खासियत आहे. दोष दृष्टीची ती खासियत आहे की तो आपल्याकडे असलेला दोष आपल्याला दिसत नाही. ज्ञानदृष्टी अशी असते की ज्ञानदृष्टी स्वतःला तपासत राहते की आपल्याकडे हा दोष नको, आणि तो दोष संचरला जरी तर त्यांना लगेच कळतं की आपल्यामध्ये मळीनत्व आलं, आपल्याकडे दोष आला, आपण अधिक अन्यवार्ता केली, उगच बोललो, उगच उत्तर दिलं, म्हणजे हे त्यांच्या लक्षात येतं. आणि म्हणून इथे ज्ञान दृष्टी असणं किंवा ज्ञानाचं आचरण असणं मुळामध्ये, म्हणजे स्वामी जे सांगतात ना, आचरित याचा धर्म का सांगतात, कारण की तुम्ही आचरण करत असाल तर तुमचं ज्ञान जिवंत राहतं बरं का. आचरण हे ज्ञानाला, आपल्यातल्या ज्ञानाला जिवंत ठेवतं आणि त्याच्यामुळे आपण पदोपदी चुकणारच नाही, चुकतच नाही, आणि चुकलो जरी त्याचं लगेच प्रायश्चित्त करून तो दोष नासून टाकतो आपण. आणि जर का अज्ञान दृष्टी असेल, दोष दृष्टी असेल, तर दोष आपल्याला दोष दिसत नाही. आपल्या तो आहारामध्ये दोष येतो, आपल्या विहारामध्ये दोष येतो, तरी कळत नाही की मी दोषवंत आहे. आपण मोठ्याने बोललो तरी आपल्याला कळत नाही की आपण मोठ्याने बोलतोय, असं पण आहे. आपण एखादं रागवतो तरी आपण म्हणतो मी कुठे रागवलो, असं म्हणतात बरं लोक. मोठ्याने बोलून मी कुठे, मी तर साधं फक्त विचारलं, म्हणजे हळू आवाजातच विचारलं, वास्तविक त्यांनी दोष आवाजामध्ये तो विचारलेला असतं, रागामध्ये विचारलेलं असतं, पण काय माहिती की ते लक्षात येत नाही. आणि म्हणून ते आपल्याला ज्ञान असेल तर त्याची ती लक्षात येण्याची प्रक्रिया आपल्यामध्ये जिवंत राहते. पंडित बास आणि केशोबास यांच्याशी चर्चा करताना भट्टोबास म्हणतात की माझं शास्त्र उजळतं, म्हणजे शास्त्राचे चांगले जाणकार आहेत पंडित बास, केशोबास उत्तम चर्चक आहेत. त्यांना ते काय करतात ते लक्षात नाही आलं का, लक्षात आलं त्यांच्या, परंतु मार्गाच्या भल्यासाठी म्हणून ते करत आहेत. कारण की पंडित बास, केशोबास हे जरट आहेत आचरणाच्या दृष्टीने, पण त्या मार्गामध्ये अजूनही कोमळ दशेचे काही आहेत, किंवा ज्यांना लगेच दोष दिसेल वगैरे असे काही लोक आहेत. आणि म्हणून त्यांच्यामध्ये ह्या दोषांचा, यांच्या वागण्यातल्या दोषाचा प्रभाव वाढू नये याच्यासाठी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ही क्रिया केली. पण त्याचं रीतसर जे काय आहे प्रायश्चित्त केलं, आणि तेव्हा अनुताप करू लागले, दुःख करू लागले. मग भटोबासी उठवणी संभाषुनी म्हणितले, भटोबासांनी त्यांना उठवलं आणि संभाषुनी त्यांना म्हणतात, पंडिता केशवद्या, सर्वांगी काही देखणे असे, सर्वांगी काही देखणं असतं का, म्हणजे आपल्या पाठीमागे काय घडतं आपल्याला दिसतं का, ते ऐकू येऊन राहिलं परंतु दिसत नाही मात्र. तशा प्रकारे आपल्या डावीकडे काय घडतं ते दिसत नाही, उजवीकडे काय घडतं ते दिसत नाही, समोर जे घडेल ते मात्र आपल्याला दिसणार आहे. आणि म्हणून सर्वांगी काही देखणे असे, देखणे ते डोळे नीची की, आपल्याला कशाने दिसतं, डोळ्यानेच दिसतं. आणि म्हणून ते म्हणतात कानाने ऐकल्यापेक्षा डोळ्याने पाहिलेलं ते खरं, म्हणजे त्या ठिकाणी डोळ्याने दिसलं पाहिजे. आम्ही संवत्सरला असताना असं व्हायचं बरं का, की कोणाविषयी पण, हे आम्ही बघितलेलं आहे, मोठे बाबा होते संवत्सरचे, कुणाविषयी पण काही दोष सांगितलं तर बाबा लगेच शिक्षा नव्हते करत त्याला. बाबा म्हणायचे असं का, बरं बरं ठीक आहे. बाबा स्वतः ते डोळ्यांनी बघायचे, तो पुरावा, म्हणजे बाबांना तो माहीत पडला तरच
बाकी आम्ही तुम्ही सांगितलं म्हणून नाही लगेच असं बाबांनी निर्णय घेतला तसं नाही. ते बाबा बरोबर लक्ष ठेवून असायचे त्या व्यक्तीवर आणि तो व्यक्ती खरोखर दोषामध्ये असेल. कारण की एखाद्याचं माझं वैर झालं तर मी त्याचा जाऊन दोष सांगणारच आहे. त्याच्यावर जर का मार्ग चाललं तर कसं होईल? नुसतं ह्याच्या शब्दांनी त्याच्या शब्दांनी तसं नाही. स्वतः पाहणे, बघणे हे प्रत्यक्षपणे. कधी-कधी असं असायचं की आम्हाला जो चहा यायचा, बाबा सांगायचे थोडा चहा मला द्या त्यातला आणि तो चहा बाबा प्यायचे की चहा कसा बनलेला आहे, बरोबर गोड आहे का, बरोबर दूध आहे का? म्हणजे कुणीतरी म्हटलं बाबा चहा चांगला येत नाही, त्याच्यावर बाबांनी विश्वास ठेवावा का? नाही, बाबा स्वतः ते तपासून कधी पण जसं धाड टाकतात ना, तशा प्रकारे चहा आणा इकडे. म्हणजे अशा प्रकारे स्वतः ते बघायचं आणि मग तो काय निर्णय असेल तो घ्यायचा. याच्यामुळे काय होतं, की सगळ्या गोष्टी स्पष्ट तर होतात, पण दुसरा कोणी जो आहे त्या गोष्टीला त्याला निमित्त होऊ न देणं हे सुद्धा अधिकरण त्याकडे लक्ष देतात. आणि म्हणून हे डोळे जे आहेत ते डोळ्यांनीच आपल्याला ते सगळं बघता येतं. आणि तैसे तुम्ही माझे डोळे किंगा पंडिता, हे तुम्ही कोण आहात? माझे डोळेच आहात. म्हणजे योग्य प्रकारे डोळे जे असतात ना, ते जे आहे तेच दाखवतात, परंतु जे नाहीये ते नाही दाखवत. आपण जर का चेहरा आपल्या आरशात बघितला आणि आपण म्हटलं की हे डोळ्यांनो माझा चेहरा मला सुंदर दिसला पाहिजे, तर दिसेल का? नाही दिसणार. तो जसा चेहरा आहे तो तसाच दिसणार. जसा रंग आहे, काळा रंग तर काळा, लाल रंग तर लाल, जसा रंग आहे तसाच तो डोळ्याला दिसतो. म्हणजे तशा पद्धतीने डोळे ही सत्यता जी आहे ती दाखवतात. वाचून तुम्ही मनामध्ये तुमच्या काय आहे आणि वाचेमध्ये तुम्हाला काय असत्य बोलायचं आहे, तो भाग वेगळा, पण डोळ्याला मात्र जे दिसतं ते खरंच दिसत असतं. तसं पंडितबास आणि केशवबास हे दोघं जण आहेत आणि डोळे किती असतात? 2 डोळे असतात. म्हणजे ते सत्यता दाखवतात, असत्यता दाखवत नाहीत. म्हणजे भट्टोबास यांनी केशवबास आणि पंडितबासांवर कुठल्याही प्रकारचा संदेह व्यक्त केलेला नाही आहे, की तुम्ही चुकीचं सांगता वगैरे असा विषय नाहीये तो. त्या ठिकाणी तुम्ही जे दाखवले ते सत्यच आहे, पण त्याचा निर्णय जो घ्यायचा आहे, की डोळ्याला दिसलं हे खायचे पदार्थ आहेत ताटामध्ये, हे डोळ्यांनी दाखवलं आपल्याला. परंतु आता ते खायचे की नाही खायचे, किती प्रमाणात खायचे आणि कधी खायचे वगैरे हा निर्णय यथायोग्य प्रकारे तो घेतला जाणार आहे. तो भट्टोबासांनी घेतला. दोन्ही डोळ्यांनी केशवबास पंडितबासांनी भट्टोबासांना योग्य तेच सांगितलं, योग्य तेच त्या ठिकाणी लक्षात आणून दिलं. पण त्याचा निर्णय जो आहे तो लगेच नाही घ्यायचा. तो बरोबर त्याचा एक क्रम आहे, त्याची एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेच्या अनुरूपच तो निर्णय आचार्य श्री भट्टोबासांनी घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने या स्मृतीमध्ये आपल्याला दोषही लक्षात आले, दोषांचं निरसन लक्षात आलं, त्याचे निर्णय कसे घ्यायचे तेही लक्षात आलेले आहेत. आणि आपण कुठला विधी जर का करत असू, त्याच्यामध्ये जर का अविधी घडत असेल, तर तो अविधी कशा प्रकारे प्रायश्चिताने त्याचं क्षालन करावं हे देखील आपल्याला लक्षात आलेलं आहे. पुढची स्मृती येते 96 क्रमांकाची. धर्म बळवत्तरे वडील धाकुटा निराकरणे. धर्म बळवत्तरे म्हणजे धर्मचं बलवत्तर कार्य आहे आणि धर्माच्या पुढे धर्म हेच बलवत्तर आहे. बलवत्तर म्हणजे महत्वाचं आहे. आणि धर्माच्या पुढे धाकुटा किंवा वडील किंवा धाकुटा असं कोणी नाही बरं का. धर्म ज्या ठिकाणी आहे तो व्यक्ती त्या ठिकाणी तुम्ही लहान मोठा वगैरे असा कुठलाही भेदभाव तुम्हाला करायचा नाही. मग यावरी म्हणजे मागची स्मृती अजून सुरूच आहे, ती संपलेली नाही. त्यावरी म्हणजे त्याच प्रसंगावर असं बोलत असतानाच भट्टोबास म्हणतात की धर्मे एकमुखता होवावी. धर्मे एकमुखता असली पाहिजे. आपली अधर्माच्या बाबतीमध्ये आपली एकमुखता असते, परंतु आपली जी एकमुखता आहे म्हणजे एक वाक्यता आहे, एक वाच्यता आहे, ते धर्माच्या विषय असलं पाहिजे. म्हणजे आपण काही जरी झालं तर कशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे? धर्माच्या मागे, धर्माच्या सोबत आपण उभं राहिलो पाहिजे.
चालायचं झालं तर धर्मासोबत चाललं पाहिजे. जो व्यक्ती धर्मवान आहे, एखादा व्यक्ती श्रीमंत आहे आणि एखादा व्यक्ती धर्मवान आहे, मग कोणासोबत चालणार आपण? हा, धर्मवान व्यक्तीसोबत चालायचं. आपण कुणासोबत चालतो व्यवहारात तो भाग वेगळा आहे बरं का. आपण पैशावाल्याचीच बाजू घेतात, त्यांच्यासमोर काय बोलायचं, आता ते मोठे लोक आहेत वगैरे वगैरे हे वाक्य आपले असतात बरं का. परंतु मुळामध्ये म्हणजे तुम्ही धर्मयुक्त जो व्यक्ती आहे त्याच्यासोबतच तुम्ही चाललं पाहिजे. कारण की तो योग्य पद्धतीने चाललेला आहे, धर्माच्या आधाराने चाललेला आहे. आपल्याला देखील त्याच्यासोबत चालायचं आहे, म्हणजे धर्मासोबत आपल्याला चालायचं आहे. तिथे धर्मयुक्त जे निर्णय आहेत ते घ्यायचे आहेत. आता एरवी आपण जगत असताना, समाजामध्ये व्यवहारामध्ये राहताना आपण धर्माची बाजू राखून आपण धर्म आचरत करत नाही. आपण समाज काय म्हणेल, जग काय म्हणेल, लोक काय म्हणतील, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, याच्यावर आपलं धर्म देखील त्याच्यावर चालू आहे. ठीक आहे, परंतु आपलं वैयक्तिक आयुष्य पण त्याच्यावरच चालू आहे बरं का. लोक काय म्हणतील म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपला निर्णय वैयक्तिक काय आहे, हा वैयक्तिक निर्णय आपण जवळपास 99% घेत नाही. 1% आपला निर्णय चालत असतो. बाकी 99% आपण जगाच्या म्हणण्यानुसार आपण चालत राहतो. जगाला वाईट वाटू नये है ना. ज्याला नवीन चष्मा लागलेला आहे तो काय बघतो माहितीये का, चष्मा मला कसा दिसतो, त्याच्याही पेक्षा चष्म्यातनं मला कसं दिसतं हे बघितलं पाहिजे आपण. चष्म्यातनं बरोबर दिसतंय ना मला, त्याला महत्व दिलं पाहिजे. ते म्हणतात नाही मला चष्मा कसा दिसतो. खूप वेळा असं होतं की चष्मा लागलेला असेल तर ते चष्मा घातल्याच जात नाही, घालतच नाहीत लोक. ते लाज वाटते का, कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल. त्याच्यामुळे काय होतं, चष्म्याचा नंबर वाढत चालला, डोळ्याचा नंबर वाढत चालला, दृष्टी कमी कमी होत चालली. त्याच्याकडे आपण लक्ष द्या, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. परंतु त्यावेळेला जर का तुमची दृष्टी कमी होत असेल तर त्यावेळी चष्मा लावणं हा देखील धर्मच आहे आता बरं का. तसा धर्म नाही पण आता धर्मच आहे तो, की तो लावलाच पाहिजे आता तुम्ही. म्हणजे तर तुम्हाला व्यवस्थित सगळं दिसेल. काय दिसेल व्यवस्थित? काय? मोबाईल, टीव्ही, हे ह्याच्यासाठी तो चष्मा लावायचा. असं लीळा चरित्र वगैरे वाचायचं नाही, त्याच्याने डोळ्याची दृष्टी अजून कमी होते, कारण त्याचे ते अक्षर छोटे आहेत है ना. आणि जास्त डोकं लावावं लागतं कारण ते शब्द कळत नाही, आपले जुने शब्द आहेत ते. त्याच्यामुळे लीळा चरित्र वगैरे वाचण्यात वेळ घालवायचा नाही. खूप लोक म्हणतात लीळा चरित्र वाचले की डोकं दुखतं. ते लोक पेपर वाचतात मात्र त्यांचं डोकं दुखत नाही. तर आपल्याला, आणि खूप लोक असं पण आहेत बरं का, मी बघितले की मी देवाला डोळे देईन. आता मला वाटलं की खरंच काढून देतात की काय डोळे आहे. काही डोळे बिळे काही दिले नाही त्यांनी, चांदीचे डोळे वगैरे बनवून दिले आणि देवाला दिले म्हणतात. पण आमचे देव तर तिकडे आहेत ना उत्तरपंथी, ते काही आले नाही घ्यायला. मुळात म्हणजे असा नवस आपण केलाच पाहिजे की देवा माझे डोळे चांगले करा तर मी तुम्हाला डोळे देईन. नवस केलाच पाहिजे. पण डोळे देईन म्हणजे कशासाठी? लीळा चरित्र वाचायला, सूत्रपाठ वाचायला, स्मृतिस्थळ वाचायला. सेवा मला दिसली पाहिजे म्हणून मला डोळे दे. कान दे म्हणजे काय चांदीचे कान द्यायचेत का देवाला? नाही. कान द्यायचे म्हणजे आपलं काय श्रवण करायचं असेल ते, दुसरं काही इतर ऐकण्यापेक्षा, अन्य वार्ता ऐकण्यापेक्षा है ना. एरवी आपल्या धर्मवार्ता ऐकू येत नाही, अन्य वार्ता ऐकायला आपण कान सरसावून असे टवकारतात कान आपले, आणि बरोबर ते ऐकायला येतं आपल्याला. तर ते ऐकण्यासाठी कान नाही, ते मी कान देईन. पण कशासाठी? धर्मरूप निरूपण जे आहे ते ऐकण्यासाठी, काहीतरी शास्त्र चर्चा ऐकण्यासाठी मी ते कान देईन. मी देवाला माझं मुख देईन म्हणजे काय देईन? तेच धर्मवार्ता करण्यासाठीच. मंडळीक येथीचा अवयव म्हणजे पूर्ण शरीर जे काही नाथोबासांचं आहे ते स्वामींचा अवयव आहेत. म्हणजे आपण जसं आपल्या अवयवाच्या माध्यमातून काही पण क्रिया करतो तसं स्वामींचा अवयव कोण आहे? एक प्रकारे नाथोबास आहेत. नाथोबासांना अवयवाची उपमा दिली. म्हणजे स्वामींना काही क्रिया करून घ्यायची, नाथोबासांकडनं स्वामी करून घेतात. अशा प्रकारचं आपलं शरीर असलं पाहिजे की जे देवाच्या कार्याच्या उपयोगी
पडलं पाहिजे. आपल्या शरीराचे पंचज्ञान इंद्रिय, कर्म इंद्रिय असतील ते देवाच्या क्रियेच्या उपयोगी पडलं पाहिजे. हे आहे जन्म देणं. ह्याला जन्म देणं म्हणतात बरं का. मी फक्त दीक्षित कपडे घातले म्हणजे मी जन्म दिला नाही. आपला जन्म ईश्वराच्या उपयोगी पडला पाहिजे, त्याची नोंदी झाल्या पाहिजे देवाकडे. इथे उपयोगी पडला हा, इथे उपयोगी पडला हा. ते त्याला म्हणतात जन्म देणे. आणि जन्म जीवित परमेश्वराशी द्यावे. कुठपर्यंत द्यावे? धड तुटे तव. धड तुटे तव पडेपर्यंत. आणि त्याच्यामध्ये पण धडामध्ये देहामध्ये जीव असेपर्यंत वासना न संडावी. मरेपर्यंत ईश्वर क्रियेची जी इच्छा आहे, आवड आहे, तळमळ आहे ती आपल्याला सोडायची नाही. हे सगळं धर्म आहे. ह्याला काय म्हणतात? जीविते धरिला सांडिताही परी न संडे शेवटपर्यंत. ही धर्माची व्याख्या शास्त्रामध्ये आलेली आहे. म्हणजे जीवाने त्याचं धारण केलेलं आहे आणि शेवटपर्यंत तो सोडत नाही. स्मरण सोडत नाहीत लोक, स्मरण करतात शेवटपर्यंत. हे सांगितलं एकाने की त्यांच्या हातातली गाठी काढून घेतली तरी त्यांचा अंगठा असा, जसं मणी ओढतो ना गाठीचे, तसं तो अंगठा त्यांचा सुरूच होता. म्हणजे ते स्मरण त्यांचं चालू आहे, कुठेतरी मानसिक आहे. कुठेतरी असंही आपल्याला बघायला, तुम्हाला ऐकायला मिळालंच असेल. कोणी अधिकरण आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये महावाक्य निर्वचन ते वगैरे बोलतात. मी मागे दुतोंडे बाबा जे आहेत आचार्य प्रवरश्री कैवल्यवासी, तर त्यांचं आता मी गेलेलो तेव्हा ते आश्रमस्थांनी सांगितलं की रात्री बाबा ऍडमिट होते, तर बाबांनी महावाक्याची टीका हे करायला सांगितलं, बोलायला सांगितले वगैरे. म्हणजे तब्येत तशी बाबांची नव्हती. दुसऱ्या दिवशी बाबा सरले, परंतु त्याही आधी बाबा तिथे दवाखान्यामध्ये महावाक्य निर्वचन वगैरे याबद्दल बोलत होते. म्हणजे धर्म धरिलेला आहे तो सांडिताही न संडे. धर्मासोबत आहे, जगणं धर्मासोबत आणि शेवट सुद्धा धर्मासोबत, शास्त्रासोबत, स्मरणासोबत. ईश्वराने जे जे काही विधी आम्हाला घालून दिलेले आहेत त्यासोबत आमचा शेवट जो आहे तो होणं गरजेचं आहे. आणि म्हणून धर्मे एकमुखता व्हावी. आपल्या सर्वांच्या मुखामध्ये धर्म असला पाहिजे. धर्माची भाषा आपण बोललं पाहिजे. आणि आपल्या प्रत्येक क्रियेमध्ये धर्माचं जी काही त्या ठिकाणी प्रभाव जो आहे धर्माचा तो त्या ठिकाणी दिसला पाहिजे. जसं आम्ही कुठे गेल्यानंतर म्हणजे त्यांचं जे काही उठणं बसणं असतं त्याच्यावरून हे कळतं की त्यांच्या म्हणजे ते प्रपंचामध्ये असताना त्यांचं धर्मामध्ये किती त्यांचं प्रमाण आहे, धर्माचं प्रमाण त्यांच्यामध्ये किती आहे. ते गेल्यानंतर विचारणार, बाबा आपला परिच्छेद काय आहे. म्हणजे परिच्छेद हा शब्द शास्त्रातला शब्द आहे, म्हणजे ते तसं आहे. किंवा बाबा आमची काही जिज्ञासा होती, प्रश्न होता नाही, जिज्ञासा होती. म्हणजे असे शास्त्रातले शब्द आहेत आणि ते त्यांच्या मुखामध्ये असतात किंवा बोलण्यामध्ये असतात. ह्याच्यावरून कळतं की यांचं शास्त्र चिंतन आहे, शास्त्र श्रवण यांचं आहे. त्यांचं उठणं बसणं देखील इतक्या पद्धतशीर सगळं असतं की त्यांच्या उठण्या बसण्यात धर्म जो आहे तो धर्म दिसून येत असतो. आणि म्हणून ही धर्माची एकमुखता सगळ्यांमध्ये असली पाहिजे की धर्मयुक्त उठणं बसणं वगैरे. आणि जे बोलायचं आहे ते बोलायचं ते आपल्याला आवडेल, मनाला वाटेल, सोक्तीचं शास्त्रोक्तीचं बोलायचं नाही. तुम्हाला मनाला वाटेल तो विधी तुम्ही शोधून काढाल आणि करत बसाल, तसं नाही. धर्म एकमुखता व्हावी. तुमचा आमचं सर्वांचं धर्म एक आहे, तर धर्मरूप क्रिया देखील एकच असली पाहिजे. कोणी म्हणतं आम्ही 2 दिवे लावतो, कोण म्हणतं आम्ही 5 लावतो, एक म्हटले आम्ही 11 लावतो. ही एकमुखता आहे का? नाही, एकमुखता वेगळी आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला ही एक निश्चिती असली पाहिजे. तर त्या ठिकाणी धर्मी एकमुखता व्हावी. धर्म शिष्य नव्हे. म्हणजे धर्म शिष्य नाही बरं का. आपला धर्म लहान नाही, आपल्यापेक्षा लहान नाही धर्म. आपल्याला वाटलं की आपण कुणाला महत्व द्यावं, व्यक्तीला द्यावं की धर्माला द्यावं. जेव्हा अकाईसाचे रामदेव हे आटणाला निघाले आणि त्यावेळेला त्यांना जेव्हा भटोबासांनी क्षेमालिंगन दिलं तेव्हा त्यांचं अंग उष्ण एकदम तापलेलं आहे, ताप आलेला आहे त्यांना. आणि तेव्हा भटोबास म्हणतात की तुम्ही आटणाला जाऊ नका. तेव्हा ते म्हणतात, भटो देवाने म्हटलं ते करू का तुम्ही म्हटलं ते करू, काय करायचं? मी असतो तर म्हटलं असं माझं ऐकायचं है ना.
परंतु त्या ठिकाणी दुसरे जे वाक्य जे आहे ते काय आहे, धर्माचं वाक्य आहे, देवाचं वाक्य आहे, की देवाने असं म्हटलेलं आहे आणि तुम्ही म्हणतात जाऊ नका, देव म्हणतात जा. कुणाचं ऐकायचं अशा वेळेला? कुणाचं ऐकणार तुम्ही? देवाचं ऐकण्यासाठी आधी देवाने काय सांगितलं ते पण आपल्याला वाचावं लागेल, की देवाने सांगितलेलं काय काय आहे ते आधी वाचावं लागेल आणि मग देवाने सांगितलेलं आपण आचरणामध्ये आणू. आणि म्हणून माझं नेहमी सांगणं असतं की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सर्व वचनं जे आहेत त्या वचनांचं पाठांतर करा. बाकीच्या गोष्टी वाचत बसण्यापेक्षा, पारायण पुरायण करत बसण्यापेक्षा वचनं वाचा. ते आम्हाला देवाने सांगितलं. आम्हाला या धर्मात आल्यानंतर पहिले हे कळायला पाहिजे की आमच्या देवाने मला काय सांगितलेलं आहे, माझ्यासाठी काय काय नियम आहेत हे आधी मला कळाले पाहिजेत आणि मग माझ्या देवाने सांगितलेले विधी जे धर्मरूप आहेत ते सगळे मी करणार आहे. आणि म्हणून धर्म शिष्य नव्हे, म्हणजे धर्म जो आहे तो शिष्य म्हणजे लहान नाही, कुठल्याही व्यक्तीपेक्षा धर्म छोटा नाही. त्या ठिकाणी धर्म तोची, गुरु धर्म तोच गुरु आहे. जो धर्म देवानी शब्द रूपाने आमच्यापर्यंत जो धर्म पोहोचवलेला आहे, ईश्वर धर्म जो आहे तो गुरु आहे. तो धर्म सगळ्यांपेक्षा मोठा आहे. म्हणून धर्मे वडिलेही ढाकुट्या ते म्हणितले करावे. आणि धर्म तो गुरु आहे, धर्मालाच महत्व दिल्या गेलं पाहिजे. आणि म्हणून भट्टोबास त्या रामदेवांना म्हणतात आकाईसांच्या, की देवाने सांगितलं ते कर. भट्टोबासांनी स्वतःवर नाही घेतलं ते की मी म्हणतो ते कर. तिथे भट्टोबासांनी स्वतः धर्माला महत्व दिलेलं आहे, की नाही धर्माने जे सांगितलं ते करा, तुम्हाला सहाय्य होईल. का बरं स्वामी भट्टोबासांनी त्यांना भर तापामध्ये का पाठवलं बरं? कारण की धर्माला महत्व दिलं. देवाने सांगितलं ती क्रिया तो करतोय ना, भले ताप का असे ना. परंतु त्यांनी का बरं असं सांगितलं, त्यांना थांबवलं का नाही? कारण की भट्टोबासांना देखील आमच्या स्वामीने थांबवलं होतं का? तापामध्ये निघाले ते स्वामीने थांबवलं का? स्वामींना तर माहिती होतं की यांना ताप आहे म्हणून, परंतु देवाने थांबवलं नाही, जाऊ दिलं. आणि भट्टोबासांनी पण थांबले का? नाही थांबले. ते गेलेच. कशाच्या आधाराने गेले? धर्माच्या आधाराने. मी स्वामींच्या सेवेचा धर्म स्वीकारलेला आहे आणि मग मला देवानी काय सांगितलेलं होतं, आता तुम्हाला लीळा टू लीळा अशी जोडता आली पाहिजे बरं का. स्वामींनी खडकुलीला सांगितलं पाठवू तेव्हा जावं लागेल. कधी जोडली ही लीळा? 2 लीळा जोडल्यात का तुम्ही या कधी? असं चिंतन करता आलं पाहिजे आपल्याला. मला पण आता पहिल्यांदा सुचलं असं की स्वामींनी सांगितलं पाठवू तेव्हा जावं लागेल. मग आता ताप असो नाही तर काही का असं ना, पण आता पाठवतायत ना ते, मग जावं लागणार. जायचंच, देवाचं ऐकायचंच. मग ती नदी वाहत का असे ना, परंतु जावंच लागणार. स्वामींनी सांगितलं पाठवू तेव्हा जावंच लागणार. हे निश्चित आहे. आपण भाकेचे पोपळ दिलेलं आहे. भटोबासही थांबले नाहीत, निघाले आणि त्यांना प्रतीती आली. हा प्रतीती पंथ आहे. त्यांचा ताप देवाने घालवला, त्या ठिकाणी साह्य झालं. तसंच साह्य यांना देखील होणार. आणि जर का त्या तापामध्ये त्यांचा देह क्षेपणार असेल, ईश्वर दर्शनाला ते जाणार असतील, तर आपण त्यांना का थांबवायचं? हे सुद्धा धर्मबुद्धीने भट्टोबासांनी तो विचार केलेला आहे. आणि म्हणून धर्म हाच गुरु आहे. म्हणून धर्मे वडिलेही धाकुट्याचे म्हणितले करावे. आणि म्हणून काय करावं की धर्माच्या आधाराने वडिलेही धाकुट्याचे, एखाद्या मोठ्या माणसाने देखील जर का त्याच्यापेक्षा वयाने लहान जर का कोणी काही तुम्हाला सांगत असेल तर ते तुम्ही ऐकायचं बरं का. आता बघा, तुम्ही मार्गात गेल्यानंतर तिथे लहान मुलं असतात मार्गातले, ते सांगतात इथे बसा, देवपूजा करायची नाही, इथे बसा. आपण ऐकतो की नाही त्यांचं? ते म्हणतात की डोक्याला रुमाल बांधून या. तो छोटा पोरगा आपल्याला सांगतो, आपल्याला कळत नाही, आपण डोक्याला काहीच बांधलं नाही, गेलो तसंच देवपूजेला. ते म्हटलं डोक्याला बांधून या रुमाल वगैरे. म्हणजे ते सांगतोय, तो चुकीचं सांगतोय का? लहान आहे आपल्यापेक्षा. आपण लहानांचं ऐकतो का? कधी नाही ऐकत. पण तो धर्मबुद्धीने सांगतो आहे, धर्मयुक्त सांगतोय. मग तो लहान असो नाही तो कोणी का असे ना, त्याचं आपल्याला ऐकणं हे क्रमप्राप्त आहे. म्हणून धर्मे वडिलेही धाकुट्याचे म्हणितले करावे. धाकुट्याने जरी म्हटलंय
पण ते जर का धर्मयुक्त असेल तर ते ऐकावं, आणि आपल्यापेक्षा वडील असतील आणि ते अधर्मयुक्त असेल तर ते ऐकू नये. म्हणजे ते काही ऐकण्याची काही हे नाही, म्हणजे गरज नाही आपल्याला. आणि म्हणून ऐसे भट्टोबासी निरूपण केले. अशा प्रकारे भट्टोबासांनी धर्माचं जे काही महत्व आहे किंवा महत्वपूर्ण असं जे काही धर्मक्रिया आहे त्याच्याविषयी आचार्य श्री भट्टोबासांनी समस्त केशवबास आणि पंडितबास यांना मुख्य करून या ठिकाणी निरूपण केलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण 94, 95 आणि 96 अशा 3 स्मृतींवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.